चंद्रपुरातील महापालिकेत सत्ता स्थापनेवरून ठाकरेंची शिवसेना आणि मनसे झुंपली आहे। ठाकरेंच्या नगरसेवकांना 1-1 कोटी रुपये दिले असा दावा मनसे नेते संदीप देशपांडेंनी काल केला होता। आता यावर राऊतांनी देशपांडेंवर जोरदार पलटवार केला। आरोप करणारे पैसे मोजायला बसले होते का असा प्रश्न राऊतांनी विचारला। दरम्यान चंद्रपुरात काय होणार हे संजय राऊतांना आधीच माहित होतं असा गंभीर दावा संदीप देशपांडेंनी केला। कारवाई करायची नाही करायची त्यांच्या पक्षाचा विषय, त्याच्यामध्ये मी पडणार नाही। पण माझी जी माहिती आहे ती जे नगरसेवक गेले, जी मला माझ्या ऑथेंटिक सूत्राकडून मिळालेली माहिती आहे, प्रत्येक नगरसेवकाला 1-1 कोटी रुपये हे दिले गेलेले आहेत आणि प्लस या बाकीची ऑफर आहे जी माझी चंद्रपूरमध्ये जे उबाटाचे नगरसेवक गेलेत त्यांना, आणि जो अपक्ष नगरसेवक गेला त्याला 50 लाख रुपये दिले। ही माझी माहिती आहे आणि याच्यावर चौकशी करावी। ज्यांनी हा आरोप केला ते पैसे मोजायला बसले होते का भाजपतर्फे, की हे पैसे मोजा आणि त्यांना द्या? ज्यांनी हा आरोप केला, मला आरोप कोणी केलाय माहित नाही, पण भारतीय जनता पक्षाने हे 1-1 कोटी रुपयाचा भाग आहे त्यांच्याकडे पाठवून जरा मोजून पोचवा शिवसेनेच्या लोकांकडे, असं काय व्यवहार झालाय का? आणि मध्ये मग 20% कमिशन आहे का कुठे मोजण्याबद्दल? चला काही कारवाई करणार नाही मी आणि मी याच्यावरती जाऊन सांगतो की हे चंद्रपूरचं होणार आहे अशा पद्धतीचं भाजपचं डील हे संजय राऊतांना आधी सुद्धा माहित होतं। त्याच्यात काही सरप्राईज नव्हतं संजय राऊतांना, हे त्यांना माहिती होतं आधी। मग एवढी आगपाकड संजय राऊतांची काय? आता करायचं काय? आता शेवट जे आपण बोललोय त्याच्या विपरीत घडतंय, तर मग मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, आणि म्हशीवर बसून अगं म्हशी मला कुठे नेशी अशी अवस्था झाली आहे त्यांची। आणि यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्रतिनिधी पंकज दळवी। पंकज, संजय राऊतांचा एकीकडे प्रतिवाद ते देत असताना संदीप देशपांडे मात्र दुसऱ्या दिवशी सलग आरोप करतायत आणि आता तर ते म्हणतायत की हे जे काही झालं चंद्रपुरात त्याची माहिती संजय राऊतांना होती। काय चाललंय हे? ठाकरे बंधू, त्याचे पक्ष, त्यांचा अलायन्स, आघाडी, काय युती म्हणायची त्याला, त्याच्यातल्या ही दरी वाढत चालली आहे? प्रसन्न सर, याच्यात 2 अर्थ निघतात। पहिलं तर 1 महिन्यापूर्वी या दोन्ही पक्षांचं तुझ्या गळा माझ्या गळा सुरू होतं, मात्र आता एकमेकांवरती भ्रष्टाचाराचे थेट आरोप केले जात आहेत। संदीप देशपांडे 1 कोटी घेतल्याचा आरोप केलाय, संजय राऊतांनी पलटवार केलाय। आता याच्यामध्ये कुठेतरी तुम्ही जसं म्हणालात तसं कुठेतरी म्हणजे 2 ठाकरे बंधूंमध्ये राजकीय दृष्ट्या पुन्हा एकदा दरी निर्माण होते का, हा पहिला प्रश्न निर्माण होतो। आणि दुसरा प्रश्न निर्माण होतो की निवडणुकीच्या काळात, महापालिका निवडणुकीच्या काळात, विशेषतः मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या काळात संदीप देशपांडे यांना पक्षांनी थोडंसं प्रक्रियेपासून दूर ठेवलं होतं आणि त्याला जबाबदार उद्धव ठाकरे होते, कारण त्यांनी या सगळ्या प्रक्रियेपासून त्यांना लांब ठेवावं अशी मागणी केल्याची बोललं जात होतं। आणि जर का तो संदर्भ जर काही इथे असेल तर संदीप देशपांडे यांची ही मनसेमधली खतखत आहे का? उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेवरचा हा राग बाहेर निघतोय का, हा प्रश्न निर्माण होतो। त्यांचे अत्यंत जवळचे मित्र संतोष जुरी यांनी पक्ष बदलला, त्यामुळे आता संदीप देशपांडे सुद्धा अशाच मार्गावरती आहेत का? कारण राज ठाकरेंनी ज्यांचे हात अगदी घट्ट पकडलेले आहेत, भाऊ म्हणून, राजकीय जवळ आलेला पक्ष म्हणून, अशा पक्षाचे एका प्रमुख नेत्यांवरती आणि संजय राऊत हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना जवळ आणणाऱ्या प्रक्रियेतला एक महत्त्वाचा धागा आहे। त्यामुळे सगळ्यात जास्त टीका ते संजय राऊतांवरती करतायत। त्यामुळे संदीप देशपांडे यांच्या पक्षांतर्गत धुसफुसीचा परिणाम आहे का? उद्धव ठाकरे यांनी त्यांना बाजूला ठेवला असा आरोप केला, त्याच्यामुळे हा राग आहे का? हे सगळे प्रश्न निर्माण होतात। आणि त्यामुळे प्रथम दर्शनी तरी आता मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना याच्यामध्ये झुंपलेली दिसते। आपण पक्षांची झुंपली याच्यासाठी म्हणू शकतो की दोन्ही बाजूचे नेते प्रमुख नेते आहेत। संदीप देशपांडे मुंबईचे प्रमुख आहेत, जे अनेक वर्षांपासून राज ठाकरेंसोबत आहेत, स्वतः नगरसेवक राहिले, ते प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या चेहरा। आणि दुसऱ्या जो संजय राऊत ज्येष्ठ नेते आहेत आणि या दोघांमध्ये एकमेकांवरती टीका चाललेली आहे। त्यामुळे ही वैयक्तिक 2 नेत्यांमध्ये टीका नसून पक्षांमधलं द्वंद्व आहे का, हे पण महत्त्वाचा विचार करू। धन्यवाद पंकज, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।